तास आपण कंप्लीट करूया. सो ओपन युअर पेज नंबर फिजिक्स टेक्स्टबुक 25 पेज नंबर and question number 20 is there. So question is as like textbook असल्या सगळ्यांकडे बघा question number 20. A big dumbbell is prepared by using a uniform rod of mass, uniform rod of mass 60 gram and length 20 centimeter and length 20 centimeter. Two identical solid spheres of mass 50 gram and radius 10 centimeter and radius 10 centimeter. Each are at two ends of the rod. Two ends of the rod. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia of the dumbbell when rotated about an axis. Passing through its center and perpendicular to its length. Axis passing through its center and perpendicular to the length. सगळ्यात आधी न्यूमरिकल समजून घ्या. आधी वाचा न्यूमरिकल वाचा, समजून घ्या, त्याच्यामध्ये गिवन काय ते लिहा आणि मग फॉर्म्युला कुठला यूज करायचा, कॅल्क्युलेशन कसं करायचं, आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं. आधी न्यूमरिकल समजलं पाहिजे. सो बी केअरफुली रीड द न्यूमरिकल फर्स्ट ऑफ ऑल. Okay, the question is as like listen. The question is a big dumbbell is prepared by using uniform rod. Dumbbell माहिती आहे सगळ्यांना, dumbbell बघितलं सगळ्यांनी कसं असतं dumbbell as like ना. dumbbell असं असणार ना, बरोबर का. तर असं हा dumbbell असणार आहे, हा आपला असा पद्धतीने dumbbell असणार आहे. म्हणजे हा असेल तर रॉड असेल आणि हे जे दोन असतील ते काय असतील, इट इज अ सॉलिड स्फियर. सो बिग dumbbell is prepared by using uniform rod. म्हणजे हा जो काही रॉड आहे त्या रॉड पासून तो डंबेल प्रिपेअर केलाय. मग तो जो काही रॉड आहे तर पहिल्यांदा काय दिलंय, रॉड आणि स्फियर. हा सेंट्रल असणार रॉड असणार आहे आणि दोन्ही साइडला असणार आहे तो काय असणार, आपले स्फियर असणार आहे. त्यामुळे रॉड आणि स्फियर आपल्याला दोन्ही पण कन्सिडर करायला पाहिजे. त्यामुळे जो काही रॉड आहे त्या रॉड साठी बघा, डंबेल इज प्रिपेअर्ड बाय युजिंग युनिफॉर्म रॉड म्हणतो. युनिफॉर्म रॉड ऑफ मास 60 ग्रॅम. रॉडचा मास किती दिलाय, मास ऑफ रॉड 60 ग्रॅम. आपण रॉडचा मास का फक्त कॅपिटल एम म्हणतो. 60 ग्रॅम आहे and length is 20 सेंटीमीटर. रॉडची लेंथ किती आहे, 20 सेंटीमीटर. सगळ्याच व्हॅल्यू सीजीएस सिस्टम मध्ये दिले तेव्हा कन्वर्जन काय केलं तरी चालेल, केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. सो रॉड जो काही आहे सेंट्रलचा जो काही रॉड आहे त्या रॉडचा मास 60 ग्रॅम आणि रॉडची लेंथ 20 सेंटीमीटर. Two identical solid spheres
ऑफ मास डिस्टन्स इज, आता इथे काय सॉलिड स्फियर पण आहे ना, सेकंड शेप आहे आपला स्फियर. स्फियर साठी मास किती आहे, स्फियरचा मास आपण आपला स्मॉल m म्हणतो. स्फियरचा मास किती आहे, मास ऑफ स्फियर इज 50 ग्रॅम and radius of sphere is 10 centimeter. म्हणजे हा स्फियरचा डायमीटर असणार आहे. हा स्फियर आपला असा असणार आहे, तर हा स्फियरचा डायमीटर असेल, डायमीटर 20, रेडियस किती असणार आहे 10 सेंटीमीटर इथे स्फियरची रेडियस असणार. each are at 2 ends, म्हणजे या एका स्फियरचा मास 50 ग्रॅम आहे, या स्फियरचा मास 50 ग्रॅम आहे. each म्हणलं ना, each म्हणलं तर ह्या एका स्फियरचा मास 50 ग्रॅम आणि एका स्फियरची डायमीटर 10 सेंटीमीटर असेल. are at the two ends of rod, म्हणजे या रॉडच्या दोन्ही बाजूला ते आयडेंटिकल स्फियर्स कनेक्टेड. calculate moment of inertia of the dumbbell, moment of inertia of the dumbbell that rotated about an axis passing through its center and perpendicular to its length. मग रॉडचा काय हा ही रॉडची लेंथ आहे ना, ओके, हा रॉडचा लेंथ सेंटर असेल, तर या रॉडच्या सेंटर मधून आपला ऍक्सिस ऑफ रोटेशन पास होणार आहे. तर तो जो काही डंबेल रोटेट होणार आहे तो त्या सेंटर मधून जो ऍक्सिस पास झालाय त्याच्याभोवती हा डंबेल काय केला जाणार आहे, रोटेट होणार. तर त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. आधी मला सांगा, क्वेश्चन आधी कळला का बघा. रॉड काय आहे, स्फियर्स काय आहे, डंबेल कसा तयार केलाय, कुणाचा मास किती आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झालाय, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठला कॅल्क्युलेट करायचं. आधी ह्या सगळ्या गोष्टी कळल्या का सांगा. यस, इज दॅट क्लिअर? ओके, यस, ओके वर्धा. यस समीक्षा, ओके गुड. ठीक आहे, आता ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाला, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सॉलिड, सेंटर ऑफ रॉड म्हणले ना. मग मी तुम्हाला लास्ट टाइम फॉर्म्युले सगळे दिले आहेत. जर रॉड असेल, रॉडच्या सेंटर मधून जर ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाला असेल तर त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो ml² डिवाइडेड बाय 12. हा त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. इफ ऍक्सिस ऑफ, यस भक्ती, व्हेरी गुड, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू द सेंटर ऑफ रॉड. आपण आधी आपण काय करूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. रॉड साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतात, रॉड साठी मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर्म्युला काय असतो आपला, ml² डिवाइडेड बाय 12. मग रॉडचा आपल्याला मास माहिती आहे, रॉडची लेंथ माहिती, हा रॉड साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ठीक आहे, आता मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड स्फियर अबाउट इट्स डायमीटर साठी, डायमीटर किंवा स्फियर साठी जो काही सेंटर आहे दोघांसाठी सेमच फॉर्म्युला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फियर, स्फियर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया स्फियर साठी काय फॉर्म्युला आहे, सो व्हिच इज 2/5 mr². समीक्षा काल तू ऑर्डर मध्ये काय क्वेश्चन विचारलेला, सॉलिड स्फियर साठी मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो. सॉलिड स्फियर मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असतो 2/5 mr². mr² हा इन जनरल फॉर्म्युला आहे. पर्टिक्युलर रिंग घेतला असेल, रिंगच्या सेंटरला mr², डिस्क घेतला असेल, डिस्कच्या सेंटरला mr²/2 आहे. रॉड घेतला असेल, रॉडच्या सेंटरला ml²/2 आहे, 12 आहे. स्फियर घेतला असेल, स्फियरच्या सेंटर साठी म्हणजे डायमीटर साठी 2/5 mr² आहे. हे जे काही बेसिक फॉर्म्युले ते तुम्हाला माहितच असायला पाहिजे, त्याशिवाय न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाही. त्यामुळे सॉलिड स्फियर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 2/5 mr² आणि रॉड साठी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ml² डिवाइडेड बाय 12. ओके ओके, आता हा जो काय आपला स्फियर आहे तर आपण हा जर ऍक्सिस ऑफ रोटेशन जर घेतला असेल तर हा आपला जो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ते डिस्टन्स म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन रॉडच्या सेंटर मधून पास झाला आणि आपण हा जर डंबेल घेतला असेल तर त्या डंबेलचा टोटल डिस्टन्स किती असेल सांगा, टोटल डिस्टन्स किती असेल. हे बघा, हा जो काही आपला रॉड आहे
ह्या रॉडचा टोटल डिस्टन्स किती आहे 20 आहे. रॉडच्या सेंटर मधून पास झालाय म्हणजे हे डिस्टन्स किती असणार हे डिस्टन्स 10 असणार आणि जो काही आपला सॉलिड स्फियर आहे सॉलिड स्फियरचा डायमीटर सॉलिड स्फियरची रेडियस दिले ना आपल्याला 10. यस प्रथमे सॉलिड स्फियरची रेडियस आपल्याला 10 दिले म्हणजे सॉलिड स्फियरचा डायमीटर किती असणार 20 असणार. इकडे पण हे जे डिस्टन्स आहे इकडचं डिस्टन्स किती असणार 10 असणार आणि हा जो काही सॉलिड स्फियर आहे सॉलिड स्फियरची रेडियस 10 आहे त्याचा आता डायमीटर किती असणार आहे हा डायमीटर किती असणार आहे 20 असणार आहे. त्यामुळे हे जे काही सगळं डिस्टन्स आहे ते टोटल डिस्टन्स किती असेल 30 असेल. लक्षात येते का बघा डिस्टन्स किती असेल हे 30 डिस्टन्स असेल. ओके ओके यस. So distance of the rotation of axis कुठून गेलाय passing through the center of rod from the center from the sphere. The sphere चा जे axis of rotation पासून जे काही total distance असेल ते total distance किती असणार आहे 30 cm distance असणार आहे. Is that clear? Okay. आता हे जे काही distance आहे ते separation distance किती आहे आता त्याच्यामध्ये हे जे distance किती आला आपला 30 cm distance आला. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपल्याला इक्वेशन कॅल्क्युलेट करायचे. मोमेंट ऑफ इनर्शिया आता हा जो काही सॉलिड स्फियर आहे हा सॉलिड स्फियर याच ऍक्सिस मध्ये फिरणार आहे. थोडंसं न्यूमेरिकल कॉम्प्लिकेटेड आहे पण थरली स्टडी करा अंडरस्टँडिंग करून घ्या हे सोपं वाटेल. तर हा जो काही सॉलिड स्फियर आहे हा सॉलिड स्फियर याच ऍक्सिस मध्ये काय केलं जाणार आहे रोटेट केलं जाणार. दिस सॉलिड स्फियर इज आल्सो रोटेट अराउंड दिस सेम ऍक्सिस ऑफ रोटेशन. मग त्यावेळेला हा जो काही सॉलिड स्फियर आहे त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायला लागतो. मग तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅल्क्युलेट करत असताना सॉलिड स्फियर साठी करतो. मग हा स्फियरचा काय असणार आहे हा स्फियरचा सेंटर असेल. स्फियरच्या सेंटर साठीचा फॉर्म्युला किती आहे 2/5 स्फियर आहे. आपण एका स्फियर साठी करूया. दोन्ही साइडला आयडेंटिकल स्फियर आहे. मग एका स्फियरचं काढलं की त्याच्यावर आपण 2 टाइम्स करूया म्हणजे दोन्ही स्फियर जे त्या रॉडला कनेक्ट केलेलं आहे त्याचं आपल्याला इक्वेशन करू शकतो. तर हा जो काही सॉलिड स्फियर आहे हा त्याचा सेंटर आहे ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या सेंटर मधून त्याच्या पास झाला असेल तर त्यावेळेचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला फक्त स्फियर एकटाच फिरतो का नाही तो स्फियर त्या रॉड भोवती फिरायला लागला. त्यामुळे रॉड साठीचा आपल्याला रॉडचा हा सेंटरचा ऍक्सिस आणि स्फियरचा हा ऍक्सिस हे दोन्ही एकमेकांना पॅरलल असतात. म्हणून इथं त्या स्फियर्स इंडिव्हिज्युअली स्फियर्स बघितलं तर 2/5 m². फक्त स्फियर एकटाच नाही फिरत आहे. तो जो स्फियर आहे हा जो काही आपला डंबेल आहे समजा हा स्फियर आहे तर तो स्फियर त्या डंबेल भोवती फिरायला लागला लाईक दॅट अशा पद्धतीने. लक्षात येतंय का म्हणजे हा अशा पद्धतीने फिरायला लागलाय. त्यामुळे त्या ठिकाणचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करताना आपल्याला पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करावा लागेल. मग पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये कुठला फॉर्म्युला येणार मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा येणार हा कोण आहे स्फियरचा आहे ना. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस स्फियर स्फियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया इट इज 2/5 mr² असेल आणि प्लस ma² फॉर्म्युला ना म्हणजे आपण छोट्या इथे लिहायचं झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्फियर rotating around the rod. Rotating around the rod. मग आपण तो मोमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना स्फियर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तर स्फियरच्या सेंटर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यावा प्लस मास ऑफ स्फियर ma² ना फॉर्म्युला आपला पॅरलल ऍक्सिस थेरमचा फॉर्म्युला आहे. पॅरलल ऍक्सिस थेरम कुणासाठी घेतलं कळतंय का हा जो काही स्फियर रोटेट होणार आहे हा स्फियर या ऍक्सिस भोवती रोटेट होतोय तर त्या एका स्फियर त्या ऍक्सिस भोवती रोटेट होत असतानाचा फॉर्म्युला आपण काढतो. मग हा स्फियर साठी हे किती आहे तो हा सेंटर मधला गेला त्याचा किती फॉर्म्युला आहे 2/5 m². हे स्फियरचं मास झालं. सेपरेशन डिस्टन्स किती आहे 30 झाले ना सेपरेशन डिस्टन्स. सो सेपरेशन डिस्टन्स इज 30 सेंटीमीटर. हे एका स्फियर साठी झालं. सेम स्फियर ह्या साइडला पण आहे आयडेंटिकल स्फियर्स आहेत तर त्या साइडला पण सेम स्फियर आहे. मग दोन्ही साइडला जर सेम स्फियर असतील तर आता आपण काय म्हणजे हे जे काय आलं ते एका स्फियर साठी झालं त्याला × 2 करूया म्हणजे दोन्ही स्फियर्स आपल्याला त्या ठिकाणी
मग आता त्याच्यामध्ये आपलं इक्वेशन काढत असताना हे कुणासाठी झालं, या एका स्पियर साठी झालं. आता हा स्पियर आणि हा ऍक्सिस ऑफ रोटेशन हे दोन्ही एकमेकांना काय आहेत, म्हणजे तो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला रॉडचा पण घ्यायला पाहिजे आणि स्पियरचा पण घ्यायला पाहिजे. तर मग घेत असताना आपण टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया, सो I is equal to moment of inertia of a sphere plus moment of inertia of rod. Moment of inertia of sphere plus moment of inertia of rod. मग स्पियर आणि रॉडच्या ज्या काही करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to स्पियर साठी हे एका स्पियरच आहे ना, अशी किती स्पियर दोन्ही साइडला दोन आहे, दोन्ही साइडला असतील तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, एका स्पियरचं प्लस इंटू 2 करणार आपण 2 टाइम्स होणार ना, म्हणजे दोन आयडेंटिकल स्पियर कनेक्ट केले. सो देयर इज 2 टाइम्स ऑफ असं इक्वेशन आहे. सो 2 टाइम्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ स्पियर plus moment of inertia of rod. So 2 times of the sphere चा moment of inertia आपण हा काढलाय ना फॉर्म्युला. So therefore RC plus mh square plus moment of inertia of rod. Rod साठी फॉर्म्युला काय आहे, m l square divided by 12. So therefore 2 हा सेंटर साठी जो फॉर्म्युला घेणार ना, सेंटर साठी फॉर्म्युला काय आहे, सेंटर साठी 2 by 5 या स्क्वेअर कुणासाठी चाललंय, स्पियर साठी चाललंय. हे आपलं सगळं चाललंय ते स्पियर साठी चाललंय. इथे मास घेताना आपल्याला स्पियरचं मास घ्यायचंय, मास घेताना स्पियरचं मास प्लस mh स्क्वेअर प्लस इथे रॉड साठी हे रॉड्स घ्यायचे. सो देयरफॉर मास कॉमन निघेल, बाकीचे टर्म सॉल्व करा. सो देयरफॉर व्हॅल्यूज पुट करा 2 by 5. स्पियरचं मास किती आहे, स्पियरचं मास 50. स्पियरची रेडियस किती आहे, स्पियरची रेडियस 10 त्याचा स्क्वेअर प्लस स्पियरचा मास 50 आणि सेपरेशन डिस्टन्स किती आहे 30 स्क्वेअर ना, प्लस रॉडचा मास 60, रॉडची लेंथ 20 त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. हे कॅल्क्युलेशन करा, वी गेट आन्सर. करा कॅल्क्युलेशन, आता कॅल्क्युलेशन करा आणि मला फायनल आन्सर सांगा. करा कॅल्क्युलेशन. आधी मला फॉर्म्युला कुठलं कसं काय अरेंज केलं हे कळलं का बघा. हा स्पियर हा रोटेट होतो, तर हा स्पियर साठी आधी परपेंडिक्युलर ऍक्सिस घेतला आणि या स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला आणि स्पियरचा आणि रॉडचा दोन्ही मिळून हा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. करा कॅल्क्युलेशन, बघा किती आहे आन्सर. ओके 96,000 आन्सर येईल बघा. सगळ्या ग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच घेतलं. यस भक्ती, यस आयुष, ओके करेक्ट. आपण व्हॅल्यू चेंज केलेली आहे की सांगता ग्रॅम एंड सेंटीमीटर. सो दिस इज सीजीएस सिस्टम. यस श्रवण, यस ओके, यस करेक्ट. ओके लक्षात आले का न्यूमरिकल्स बघा सगळ्यांना. आता लास्ट वाला जे 22 वाला न्यूमरिकल्स आहे. So this numericals is based on rolling motion which is a deleted part. मग त्यापेक्षा आपण दुसऱ्या एखाद्या कन्सेप्ट वरती न्यूमरिकल करू. ठीक आहे. So write down next numerical. Write down next numerical. The question is as like a solid cylinder of uniform density. Solid cylinder of uniform density of uniform density and radius 2 centimeter and radius 2 centimeter has a mass of 50 gram
if its length is 12 centimeter, its length is 12 centimeter, calculate moment of inertia. Calculate moment of inertia. Calculate moment of inertia about an axis. About an axis passing through its center and perpendicular to its length. Shape काय सांगितलं बघा ऑब्जेक्टचा इट्स सॉलिड सिलेंडर. So a solid cylinder of uniform density and radius. It is the shape of object is solid cylinder. Shape of object is solid cylinder. Okay. So solid cylinder म्हणजे असं असतं ना. चॉक ॲज अ सॉलिड सिलेंडर. एक कट केला चॉक जर आपण कट केला कट जर घेतला तर चॉक कसा भेटेल ना. म्हणजे इट इज मेड अप ऑफ नंबर ऑफ डिस्क. सॉलिड सिलेंडर इज मेड अप ऑफ नंबर ऑफ डिस्क. चॉक जर आपण असा कट केला एक छोटासा असा एक क्रॉस सेक्शनचा ट्रान्सफर्स ऍक्सिस कट केला तर चॉक आपला असा दिसणार आहे. इट इज सॉलिड. सो हा शेप आपल्याला कसा दिसणार आहे as like a डिस्क दिसणार आहे. बरोबर का. मग हा जो काही सॉलिड सिलेंडर आहे युनिफॉर्म डेन्सिटी रेडियस 2 सेंटीमीटर. सॉलिड सिलेंडरची रेडियस आहे 2 सेंटीमीटर. हॅज मास दिलेला आहे त्याचा 50 ग्रॅम मास दिलेला आहे. इट्स अ लेंथ इज 12 सेंटीमीटर. लेंथ दिली आहे 12 सेंटीमीटर. all data is given in CGS scan. So calculate moment of inertia of an axis passing through its center and perpendicular to its length. तर हा रॉडचा सेंटर आहे. तर सेंटर मधून ऍक्सिस ऑफ रोटेशन पास झाले तर त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया किती असते हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग सेंटर मधून जर पास झाला असेल तर हा जो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून पास झाला तोच ऍक्सिस ऑफ रोटेशन आपल्या डिस्कच्या डायमीटर मधून पास झालेला असतो. कळतंय का बघा. तो जो काय ऍक्सिस आहे हा एक रॉड आणि तो जो रॉड सिलेंडर तयार पासून होणार नंबर ऑफ डिस्क पासून होणार. मग डिस्क काय आपल्याला अशी डिस्क कनेक्ट करायला ना. डिस्क आपल्याला अशीच कनेक्ट करायला पाहिजे. अशा जर आपण नंबर ऑफ डिस्क जर कनेक्ट करत गेलो तर आपला काय तयार होते रॉड तयार होते. त्यामुळे जो काही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो ऍक्सिस ऑफ रोटेशन रॉडच्या सेंटर मधून आणि डिस्कच्या डायमीटर मधून पास होतो. कारण की तो जो काही रॉड आहे तो रॉड नंबर ऑफ डिस्क पासून तयार झाला. म्हणून तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो काही फॉर्म्युला येतो तो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला कसा आहे सॉलिड सिलेंडर साठी फक्त इट इज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क पासिंग थ्रू द डायमीटर ऑफ डिस्क m²/4. तर मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडर साठी मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा तो पण कसा डायमीटर साठी आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा तोही कसा सेंटर साठी. कळतंय. लक्षात येतं का. डिस्कचा डायमीटर किती असतो m²/4 असतो ना. डिस्कचा सेंटर किती आहे डिस्कचा सेंटर m²/2 आहे. मग मी लास्ट टाइम बोलली तुम्हाला डायमीटरची व्हॅल्यू सेंटरची नेहमी हाफ असते. ओके. सो डायमीटर डिस्कसाठी m²/4 असेल आणि रॉड साठी m²/12 असेल. मास माहिती आहे रेडियस माहिती आहे लेंथ माहिती आहे. करा सॉल्व. पुट करूया व्हॅल्यूज. I is equal to m कॉमन घ्या. ब्रॅकेट मध्ये r²/4 प्लस l²/12. रेडियस माहिती आहे लेंथ माहिती आहे मास माहिती आहे. करा सबस्टिट्यूट आणि सॉल्व करा बरं. करा व्हॅल्यू पुट अप करा सॉल्व करा. yes बघा 650. ओके. so answer is 650 gram centimeter square. yes but the gram centimeter square is the unit because of all data in CGS system.
Right. So question is as like calculate moment of inertia. Calculate moment of inertia and rotational kinetic energy. Calculate moment of inertia and rotational kinetic energy of a thin uniform rod. Rod वेगळा आणि सिलेंडर वेगळा. रॉड आणि डिस्कचं कॉम्बिनेशन होऊन सिलेंडर तयार होतं. रॉड वेगळा आणि सिलेंडर. Calculate moment of inertia and rotational kinetic energy of a thin uniform rod. Thin uniform rod of mass 10 gram. Of mass 10 gram and length 60 centimeter. When it rotates, about a transverse axis, through its center at 90 rpm. At 90 rpm. Okay. So first someone read the question very carefully. After that given. Solve करा बरं आता तुमचं तुम्ही solve करा बरं. Okay, solve करा. Calculate moment of inertia and rotational kinetic energy. Linear kinetic energy half mv square. Rotational kinetic energy half I omega square. आणि rolling kinetic energy half mv square plus half I omega square. दोघांचं combination rolling मध्ये. Uniform rod आहे. Shape काय आपला object काय आहे? It is a uniform rod. It is uniform rod. Mass दिलेला आहे. Mass of rod is 10 gram. Length of rod is 60 centimeter. And this rod is rotate about the axis passing through its center and with rotation which is 90 rpm. So 90 rpm it is a frequency. 90 rpm it is a frequency. 90 rpm it is a frequency. मग हा जर आपण कन्वर्ट केला 10 ग्रॅम चे किती आहे 10 into कन्वर्जन किती आहे बघा so therefore 10 grams of 10 into 10 raised to minus 3 so 10 raised to minus 2 kg आहे 10 into 10 raised to minus 2 kg 60 centimeter 60 into 10 raised to minus 2 meter length and this is in 90 rpm so it is 90 upon 60. It is 1.5 rps in terms of rotation per second. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे रॉड आहे सेंटर मधनं पास झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to काय येत आहे ml square divided by 12 करा सॉल्व ml square divided by 12 मास माहिती आहे रॉडची लेंथ माहिती आहे सबस्टिट्यूट करा आणि आन्सर किती येते सांगा करा सॉल्व यस प्रतीक्षा 3 into 10 raised to minus 4 ओके 3 कोएफिशिएंट बरोबर आहे मला पॉवर सांगा प्रत्येकाची पॉवर वेगवेगळी आली आहे एक्झॅक्ट पॉवर जो आहे -6 ओके a power is -4 is the correct answer ह्याचे स्क्वेअर करायचं आहे ना मग 6 चा स्क्वेअर किती ते पण 20 येतील ना सो करेक्ट आन्सर इज 3 into 10 raised to minus
answer is the correct answer. Okay. After that, kinetic energy for rotational motion. Kinetic energy for rotational motion. And the formula is kinetic energy is equal to half of I omega square. I moment of inertia आपल्याकडे आहे. What is the formula of omega angular velocity? आपल्याला काय माहिती आहे? It is a frequency. So omega in terms of frequency. Which formula we have to use? Yes. So kinetic energy is equal to half of I. Omega is replaced by 2 pi n because of frequencies given. Bhakti, it is in terms of frequency. So 2 pi by t is replaced by 2 pi n in terms of frequency. Okay, beta? So n is given. So solve this one after putting the values. So half I, it is 4 pi square n square. So half I moment of inertia is 3 into 10 raised to minus 4 into 4. Pi is, it is 3.14 square of that term. And here frequency is, it is 3 by 2 square frequency. Karo solve. Yes, Aditya, 14.14 10 raised to minus 4. But what is the answer? Calculation. After calculating, we get total energy, kinetic energy for rolling motion, rotating body. What is the calculation of that data? And the answer is yes, guys. What is answer? What is calculation? ठीक है, तुम्ही सॉल्व करा, नंतर तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस कॅल्क्युलेशन करा. नेक्स्ट न्यूमेरिकल राइट. यस श्रवण 133.5 10 raised to minus 4. Okay, 133.05 10 raised to minus 4 of June. Yes, correct. Very good. Yes, very good. Correct. Okay. Next one. Aleka, Sodoreka, 133.05 10 raised to minus 4 of Joule. हाँ चालेल फक्त यस करेक्ट पॉवर शिफ्ट करून लिहिलं तरी चालेल नो प्रॉब्लेम. राइट डाउन नेक्स्ट वन न्यूमेरिकल. The question is as like when an angular velocity of a body changes from 20 radian per second to 40 radian per second. Changes from 20 radian per second to 40 radian per second. Its angular momentum. Its angular momentum changes by 80 kg meter square per second. Angular momentum changes by 80 kg meter square per second. Find change in kinetic energy of rotation. Find change in kinetic energy of rotation. Find change in kinetic energy of rotation. Okay.
So question is asked by when an angular velocity of a body changes from. Yes guys, what is the symbol of angular velocity? काल बऱ्याच लोकांना ओरल मध्ये त्याचं मीनिंग त्याचा सिम्बॉल नाही सांगता आलं, असं का रे? Yes Bhakti, very good. So angular velocity, that is omega 1. So initially it is a 20 radian per second. It is initial angular velocity. Yes Ayush, changes from this to this. म्हणजे इनिशियली किती होती 20 होती, नंतर किती झाली आहे 40 radian per second झाली. Initial condition 20 radian per second, it increases to 40 radian per second. Its angular momentum changes by 80 kg meter square per second. Angular momentum changes by, so change in angular momentum, change in angular momentum, that is L2 minus of L1. Change in angular momentum L2 minus L1. Clear? Change in angular momentum. Listen. Angular momentum L is equal to I omega. So angular velocity जास्त असेल तर angular momentum जास्त असणार आहे. So omega 2 is maximum value as compared to omega 1. So L2 minus L1. If omega 2 is less than omega 1, so that time change in angular momentum is L1 minus L. Depends on value of I and omega. Clear? त्यामुळे change in angular momentum मध्ये L2 minus L1 घ्यायचं का L minus L2 घ्यायचं? It depends on angular velocity वर असेल. Okay, so change in angular momentum L2 minus L1, and this value is this value is 80 kg meter square per second. So this is 80 kg meter square per second. 80 kg meter square per second. Okay, so by change in kinetic energy, आपल्याला change in kinetic energy, change in kinetic energy calculate करायची. Is that clear? Change in kinetic energy. मग मला सांगा kinetic energy चा फॉर्म्युला काय? Half of I omega square. Okay, so kinetic energy is equal to half of I omega square. हा फॉर्म्युला आहे kinetic energy, half of I omega square. Okay, so first kinetic energy is half of I omega 1 square. Second energy is equal to half of I omega 2 square. Is that correct? Kinetic energy for first and for an initial angular velocity having 20 radian per second and it increases to 40 radian per second. So for that energy E1 and E2. So change in kinetic energy, so that is E2 minus E1. Clear? So change in kinetic energy. Change in kinetic energy E2 minus of E1. Change in kinetic energy E2 minus of E1. So value of E2 is half of I omega 2 square minus half of I omega 1 square. So half of I is common. Half of I is common. So into bracket omega 2 square minus omega 1 square. We know very well values of omega 1 and omega 2. But what about I, moment of inertia? आपल्याला ओमेगा 2 आणि ओमेगा 1 माहिती आहे. I, moment of inertia माहिती आहे का तुम्हाला? Moment of inertia दिलाय का? नाही दिलेला आहे. So first upon we calculate moment of inertia. And how it is? We can give change in angular momentum. Yes, Aditya, moment of inertia I. 40 or 4? Listen. So from L2 minus L1. L2 minus L1. Yes, Pada, L is equal to I omega. So it is I omega 2 minus I omega 1. I omega 2 minus I omega 1. So L2 minus L1 is 80. So this is 80
और I इज कॉमन निघेल का? I कॉमन घ्या ब्रॅकेट मध्ये ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. So omega 2 is 40, omega 1 is 20. So this is 40 minus 20. So I into 20 here is 80. So I is equal to 80 by 20. So I is equal to 4. Moment of inertia is 4, not a 40. Moment of inertia is 4. Yes, Joya, yes. Moment of inertia is 4, not a 40. Okay? So this is moment of inertia. So put the values of moment of inertia in equation 1. Put the value of moment of inertia in equation 1. So therefore from equation 1, इथे वरती लिहिते. Yes, Varda, yes, correct. Yes, beta, very good. Yes. इथे सॉल्व करते क्वेश्चन इरेज करून. So from equation 1, change in kinetic energy. Change in kinetic energy. Half of I moment of inertia is 4. Shravan, what is 4? 40. 4. Omega 2 is 40 square. Omega 1 is 20 square. So here is 40 square minus 20 square. So this is 2 into 40. It is 1600 minus 400. This one is 1200. And this is nothing but 24. Energy, so it is unit of energy, joule. 2400 joule. Change in kinetic energy. कळलं? Yes, Shravan, correct. Okay, is that clear? तर अशा पद्धतीने आपला रोटेशनल डायनामिक्स मधला सर्क्युलर मोशन त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल्स, रोटेशनल मोशन त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल्स टॉपिक आपला इथं कंप्लीट झालेला आहे. यस, ओके. उद्यापासून मी नवीन लेसन स्टार्ट करणार आहे. सगळ्यांना झालेले लेसन्स कळलेत का बघा. कुणाला काही डाऊट आहेत का बघा. असतील तर विचारा.